शेतकऱ्याच्या शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी व त्यातून शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावून शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना शेतात शेततळे घेण्यासाठी 50,000 रुपयाचे अनुदान देण्यात येते। या योजनेअंतर्गत तालुका कृषी कार्यालयाने उत्कृष्ट काम करून लातूर कृषी विभागात प्रथम क्रमांक मिळवला। यावर्षी 300 शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले होते। त्यासाठी 537 शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केला होता। त्यापैकी 262 प्रस्ताव अर्जांना मंजूर दिली व त्यापैकी 148 शेततळे तालुका कृषी कार्यालयाने पूर्ण केले। हे उद्दिष्ट पूर्ण करणारे तालुका कृषी कार्यालय कळमनुरी हे लातूर विभागात प्रथम आले आहे। या योजनेवर काम करणाऱ्या कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड, मंडळ अधिकारी प्रकाश पल्लेवाड, कृषी पर्यवेक्षक RK जाधव, कृषी सेवक अरुण पडघन, मोहन माने, श्रीमती अरुणा सपकाळ, रमेश पोहनकर यांचा जिल्हा अधिकारी अमित भंडारी यांनी सत्कार केला। हे शेततळ्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबाबत तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांची आमच्या स्टार न्यूजला दिलेली माहिती। या तालुक्यासाठी कळमनुरी तालुक्यासाठी माझे चला शेततळे योजनेअंतर्गत 300 शेततळ्याचं लक्ष्यांक देण्यात आलं होतं आणि माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्फत मोहीम आम्ही या तालुक्यात राबवलेली आहे। त्याला यश चांगल्या प्रकारे प्राप्त झालेलं आहे। आजपर्यंत आमच्या तालुक्यामध्ये जवळपास 148 शेततळे पूर्ण झालेले आहेत आणि जवळपास 50% लक्ष्यांक आम्ही गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे। यात आमचे कृषी सहाय्यकाचा फार मोठा सहभाग नोंदलेला आहे। त्याच्यामध्ये पोहनकर यांनी 22 शेततळे पूर्ण केलेले आहेत आणि अरुण पडघन यांनी 22 शेततळे पूर्ण केलेले आहेत आणि यांच्यामध्ये महिला आमच्याकडे सप्ताह मॅडम म्हणून महिला आहेत, त्यांनी पण 16 शेततळे पूर्ण केलेले आहेत। मोहन माने हे 27 शेततळे पूर्ण केलेले आहेत। यांच्यामध्ये आमचे सुपरवायझरचा सहभाग पण फार मोलाचा आहे। त्याचप्रमाणे कृषी अधिकारी प्रकाश पल्लेवाड यांनी स्वतः फील्डवर जाऊन शेतकऱ्यांना मोटिवेट करून आणि प्रवर्त केलेलं आहे। यामुळं चालू आर्थिक वर्षामध्ये जूनच्या पूर्वी 41 शेततळे पूर्ण झालेले आहेत। त्यांचा रिझल्ट आहे एकदम सुंदर आलेला आहे। त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी, सहाय्यक जिल्हाधिकारी महोदयांनी आणि जिल्हा कृषी अधिकारी महोदयांनी व्हिजिट करून प्रत्यक्ष पाहणी करून जे रिझल्ट मिळालेले आहे ते समाधानी व्यक्त केलेले आहे। कामाबद्दल समाधानी व्यक्त केलेले आहे। चालू पुढच्या वर्षासाठी सुद्धा 300 लक्ष्याङ्क दिलेला आहे तालुक्यासाठी। आम्ही 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता लोकांना शेतकऱ्याचं महत्त्व पटलेलं आहे आणि त्याच्या प्रकारची कारवाई पण चालू आहे आणि 100% आम्ही लक्ष्याङ्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत।